मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे. माझ्या समाजाला मी न्याय देणार आहे. आमचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या. मराठा आणि कुणबी एकच कायदा द्या. आम्हाला राजकारणात जायचं नाही, पण तुम्ही नाही दिलं. मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहे. त्यांना सुद्धा पुढे विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे. मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय. कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार. ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी. मी ओपन नावानं सांगणार आणि ज्याचं नाव ओपन न सांगितलं त्याला पाडून सुद्धा आम्ही दाखवू. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून त्यांची गाडी थेट आता विधानसभा निवडणुकीवर वळवली आहे. राज्यातील 288 विधानसभा जागांवर सर्व जातींच्या लोकांना एकत्र घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. मात्र नुसती ही घोषणा करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांचं सरकार सत्तेत आल्यास मंत्रिमंडळ वगैरे कसं असेल याबाबत संपूर्ण प्लॅनच त्यांनी सांगून टाकलाय. मात्र जरांगे यांच्या या घोषणेमुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी मात्र नक्कीच वाढणार आहे. पाहूयात जरांगे नेमकं काय म्हणालेत. नमस्कार, मी समीक्षा बेंडे दरगड आणि आपण पाहताय बखर लाईव्ह. की पहिल्यांदा महाराष्ट्रात इतक्या सभा झाल्याने इतके नेते एकत्र आले. ही मराठ्यांची एकजुटीची भीती, आता मताची सुद्धा भीती आहे. कोण पडल कोण निवडून याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. मराठ्यांची भीती इतकी की यांना महाराष्ट्रात राहावं लागलं. इथंच मराठ्यांचा विजय झालेला आहे. आणि याला जोडून पहिल्यांदा फडणवीस साहेब खरं बोलले. पहिल्यांदा त्यांना त्याच्याबद्दल आम्ही मार्क देतो. कारण त्यांनी कुठंतरी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं जरांगे पाटील हे कोणत्याच पक्षाकडून नाहीत. त्यांना पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला त्यावेळी युतीकडून येत ना महाविकास आघाडीकडून येत. पहिल्यांदा ते खरं बोललेत, त्यामुळे त्यांना मार्क द्यावा लागते. आणि दुसरं असं की ज्यांच्यामुळं जातीवाद व्हायला लागला महाराष्ट्रात त्यांनी खड्यासारखं बाजूला सारिलं, त्याच्यातही मार्क द्यावा लागतील. फक्त आता एकच, पुढच्या काळात मला राजकारणात यायचं नाही, माझ्या समाजातसुद्धा यायचं नाही. आमचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या. मराठा आणि कुणबी एकच कायदा द्या. आम्हाला राजकारणात जायचं नाही, पण तुम्ही नाही दिलं. मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहे. राज्यात लोकसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत. उर्वरित जागांसाठी येत्या 20 मे रोजी मतदानही पार पडते. लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. राज्यात लोकसभेचं वारं निवळत नाही तोवरच विधानसभेचं वारं वाहण्यास आता सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे हे गायब असल्याचं पाहायला मिळालं. कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू होती. यामुळं जरांगे यांच्या सभा आणि भाषणांचं प्रमाणही कमी असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र गेल्या 2च दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना छत्रपती संभाजीनगर मधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलाय. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रुग्णालयातून त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट सर्वच राजकीय पक्षांचं टेन्शन वाढवणारी घोषणा केली आहे. सरकारचा कार्यक्रम करणार, मी गोरगरिबांना निवडून आणणार, असं जरांगे म्हणालेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सरकारकडून सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही तर सर्व जातीच्या लोकांना एकत्र करून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यावेळी नाव घेऊन कोणाला पाडायचं हेही सांगेन, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. आम्हाला राजकारणात जायचं नाही, पण तुम्ही नाही दिलं. मी मात्र 100% माझ्या समाजासह विधानसभेला मैदानात असणार आहे. आणि मग ज्यांनी आत्ता आमच्या हातापाया पडून पदरं पसरून उपयोग घेतला मताचा मराठ्यांचे शेकडो नेते व्यासपीठावर बसवले, स्वतःचं साधून घेतलं आणि आता साधल्यावर गुरगुर सुरू केली, त्यांनासुद्धा पुढं विधानसभेला त्याला उभा राहायचं आहे. मग त्यांनाही त्या टायमाला कळत मराठ्यांची ताकद काय. कारण त्यावेळेस मी ओपन नावानं बोलणार आहे. ह्यावेळेस तरी म्हणत होतो पाडा समाजाच्या खांद्यावर जबाबदारी. मी ओपन नावानं सांगणार आणि ज्याचं नाव ओपन न सांगितलं त्याला पाडून सुद्धा आम्ही दाखवू. राज्यात नेत्यांना फिरायचं आहे, मराठा समाज एकजूट आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा सणसणीत इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. याशिवाय येत्या 4 जून पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचंही जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे. माझ्या समाजाला मी न्याय देणार आहे. माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान द्यायला तयार. मरायला फिरायला मी भेट नाही. 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार. त्यात मी काहीच बदल करू शकत नाही. कोणी बी आला तरी मी उपोषण करणार. एवढ्याच वेळेस मी समाजाचं यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा. समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं. समाजानं
माझ्या पाठीशी राहावं, मला आशीर्वाद द्यावा, मला काय अपेक्षा नाही. 4 तारखेचं उपोषण होणार आहे. त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार आहे. परंतु ही जी निवडणूक आहे याच्यात एकजूट दाखवा, मतातसुद्धा एकजूट दाखवा. ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, पण एकजूट मात्र याच्यात दाखवा. या सर्वात जर ते सत्तेत आले तर ते मुख्यमंत्री होणार नाहीत असंही जरांगे यांनी स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना ते म्हणाले की मला मुख्यमंत्री वगैरे होण्याच्या भानगडीत पडायचंच नाहीये. आणि याला पुढचं एक डरले आणखी. यांना वाटतं हे पोट्ट इतकं बेकार आहे म्हणजे मी, की हे गोरगरिबाला पुढचं सत्तेत घालील, मुसलमानाला घालील, दलितांना घालील, मराठ्यांना घालील, धनगर बांधवांना घालील, 12 बलुतेदारांना ह्यो सत्तेत घालीन, गोरगरिबाच्या हातात सत्ता देईन, आपलं टंबरळ वाजी. यांना ती एक लई मोठी आहे. आणि मी काय चुकीचं करतोय? गोरगरिबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतोय माझ्या मराठ्यांसाठी. आता मी म्हणू नये तोंडानं, पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चालणी झाली माझ्या. मात्र मी गेम करणार असंही जरांगे स्पष्टपणे म्हणाले. तसंच शेतकऱ्याला मंत्रिपद देणार 7 ते 8 उपमुख्यमंत्री माझ्या मंत्रिमंडळात असतील, त्यात एक मुस्लिम, धनगर, लिंगायत, दलित उपमुख्यमंत्र्यांचा समावेश असेल असंही जरांगे म्हणाले. सर्व जाती एकत्र आल्या तर नक्कीच आमची सत्ता येईल असा विश्वासही जरांगेंनी व्यक्त केला. मात्र जरांगे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर राजकीय पक्षांना मात्र अडचणीचं ठरणार आहे. कारण राज्य सरकारबद्दल मराठा समाजामध्ये आधीच नाराजी आहे. त्यातच जरांगे यांनी जर निवडणुकीत उमेदवार उभे केले तर मतांचं 100% विभाजन होण्याची शक्यता आहे. याचा फटका सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही बसू शकतो. त्यामुळे जर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांनी आपले उमेदवार उभे केल्यास ही येणारी विधानसभा निवडणूक 100% गाजणार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर आता राज्य सरकार त्यांची सगळे सोयऱ्यांची मागणी मान्य करणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर जरूर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.